बुटीबोरी येथील आवादा कंपनीत भीषण दुर्घटना, प्रशासकीय दुर्लक्ष आणि कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 6 कामगारांचा बळी। बुटीबोरी येथील नवीन MIDC परिसरातील आवादा कंपनीत आज सकाळी 11:15 ते 11:30च्या सुमारास कंपनी प्रशासनाच्या बेजबाबदारपणा आणि सुरक्षिततेच्या मानकांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे भीषण दुर्घटना घडली आहे। कंपनीतील पाण्याच्या टाकीचा अचानक प्रचंड वेगाने स्फोट झाला आणि यामध्ये 6 निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून 9 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेने कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि प्रशासकीय यंत्रणेची ढिलाई पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। या भीषण दुर्घटनेत 28 वर्षीय अरविंद कुमार ठाकूर, 42 वर्षीय अशोक कंचन पटेल, 26 वर्षीय अजय राजेश्वर पासवान, 36 वर्षीय सुधांशु कुमार नागेश्वर साहानी आणि 30 वर्षीय बुलेट कुमार इंद्रजीत झा आणि 42 वर्षीय शमीम अन्सारी या कामगारांचा मृत्यू झाला। हे सर्व कामगार बिहार राज्यातील रहिवासी असून केवळ कंपनीच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। यासोबतच प्रकाश बुल्ला सहानी, अनवर अन्सारी, मुख्तार अन्सारी यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। इतर जखमींमध्ये बाबूचंद प्रसाद, 45 वर्षीय जाकीर शहनवाज हुसेन, इब्राहिम नईम अन्सारी, 23 वर्षीय मयुरी रवींद्र तुरक, 24 वर्षीय विकास कुमार पप्पू सहानी आणि 26 वर्षीय संतोष दुधनाथ गौतम यांचा समावेश आहे। प्रशासनाकडून औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांच्या सुरक्षा ऑडिट वेळेवर का केलं जात नाही असा संतप्त सवाल तो उपस्थित केला जात आहे। आवादा कंपनीने पाण्याच्या टाकीची देखभाल आणि तांत्रिक तपासणीकडे दुर्लक्ष केल्याचा प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। स्फोट इतका भीषण होता की तांत्रिक बिघाड आधीच लक्षात आला असता तर हे मृत्यू टाळता आले असते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे। कंपनी प्रशासनाने केवळ नफ्याकडे लक्ष न देता कामगारांच्या जीवाशी खेळ मांडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे। घटनेनंतर बुटीबोरी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असली तरी अशा घटना वारंवार घडूनही प्रशासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र रोष आहे। औद्योगिक सुरक्षा विभाग आणि स्थानिक प्रशासन आता केवळ चौकशीचे सोपस्कार पूर्ण करणार की दोषी कंपनी मालकांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। या घटनेमुळे MIDC क्षेत्रातील कामगारांच्या जीविताची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।